नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। तर आज आपण बोलणार आहे केसांबद्दल। तर बरेच जणांना हा प्रॉब्लेम असतो की पाठीमागचे केस खूप जास्त हेल्दी आहेत पण पुढे ना केस खूप जास्त कमी असतात। बरेच जणांना इथले टक्कल देखील पडलेला असतं पण पाठीमागचे केस हेल्दी असतात आणि हे हेअर फॉल नसतो, तर ही कपाळावरचे केस हळूहळू कमी येतात। तर ते का कमी येतात आणि त्याच्यावर आपण कोणते उपाय केले पाहिजेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग आजचा व्हिडिओ आपण लगेच चालू करूया। तर हे कशामुळे होतं? हे जेनेटिक्समुळे, स्ट्रेसमुळे, कोणत्या गोळ्या चालू असतील त्याच्यामुळे, न्यूट्रिशन कमी असेल तर, ॲलोपेशिया असेल तर ह्याच्यामुळे हे सगळं होऊ शकतं। तर सगळ्यात पहिला उपाय आहे त्याच्यावर, ते आहे जेन्सिंग ऑइल। तर जेन्सिंग ऑइल मिळतं, हे तुम्हाला तुमच्या कपाळावर जिथे जिथे केस कमी आहेत तिथे तुम्हाला त्यांनी मसाज करायचा आहे आणि 1 ते 2 तासांनी तुम्ही वॉश करू शकता। जेन्सिंग तेलामध्ये इतकी शक्ती आहे की जर तुम्हाला टक्कल जरी पडला असेल तरी देखील जेन्सिंगच्या तेलाने तुम्हाला नवीन केस येऊ शकतात। अजून एक गोष्ट म्हणजे मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सीरम बद्दल सांगितलं होतं, तर हे सीरम देखील वापरू शकता किंवा दुसरे जे हेअर ग्रोथ सीरम मार्केटमध्ये मिळतात ते देखील वापरू शकता। जर तुम्ही हेअर ग्रोथ सीरम हे रोज वापरलं तर याच्यामध्ये हे जे रिडेन्सिल असतं ह्याने नवीन केस येतात, त्यामुळे असे सीरम देखील तुम्ही रोज रात्री वापरू शकता। तुम्हाला रोजमेरी इसेन्शियल ऑइल वापरायचे किंवा रोजमेरी विकत आणून ते पाणी तुम्हाला रोज तुमच्या स्कॅल्पवर वापरायचं आहे, तर याने देखील तुम्हाला नवीन केस येतील। तर रोजमेरीने देखील नवीन केस येतात, त्यामुळे रोजमेरी एक तर इसेन्शियल ऑइल वापरा तुमच्या तेलामध्ये मिक्स करून, नाहीतर तुम्ही रोजमेरीचं पाणी घरी बनवू शकता, ते विकत आणू शकता। असं कोणत्याही प्रकारे तुम्ही रोजमेरी तुमच्या केसांवर वापरू शकता। केसांना तुम्ही आठवड्यातून एकदा आवळा पावडर लावा, पाण्यामध्ये मिक्स करून तुम्हाला फक्त आवळा पावडर लावायची आहे आणि रोज तुम्हाला आवळा, व्हिटॅमिन सी खायचा आहे, ज्याने कोलाजन प्रोडक्शन बूस्ट होते आणि हेअर ग्रोथ होती। तुम्हाला आवळा पावडर आठवड्यातून 2 वेळा लावायची आहे आणि रोज जर तुम्ही आवळा पावडर घेतली तरी देखील तुमच्या केसांसाठी ते चांगलं आहे। तुम्हाला मेथी रात्रभर भिजवायचं आहे आणि सकाळी तुम्ही मेथीची पेस्ट पण लावू शकता आणि मेथीचं ते पाणी पण पिऊ शकता। याने देखील तुमचे जे केस असतील, जिथे तुम्हाला केस नसतील तिथे तुम्हाला परत केस येतील। तुम्ही असा हा स्कॅल्प मसाजर देखील वापरू शकता। तर हा स्कॅल्प मसाजर तुम्हाला फक्त तुमच्या स्कॅल्पवर असा मसाज करायचा आहे आणि हा स्कॅल्प मसाजर तुम्ही रोज जरी वापरला तरी चालेल। असं नाहीये की तेल लावूनच तुम्हाला हा स्कॅल्प मसाजर वापरायचा आहे, तुम्ही रोज हा स्कॅल्प मसाजर वापरू शकता। तुम्ही तुमच्या केसांना तांदळाचं पाणी देखील वापरू शकता। तर तांदळाचं पाणी एकतर तुम्ही स्प्रे बॉटलनी तुम्ही तुमच्या केसांवर लावा, नाहीतर तुम्ही शॅम्पू मध्ये मिक्स करू शकता, नाहीतर शॅम्पू नंतर तुम्ही तुमच्या केसांना राईस वॉटर म्हणजे तांदळाचं पाणी वापरू शकता। तर हे जे उपाय आहेत याला थोडा वेळ लागतो, म्हणजे 4 ते 5 महिने किंवा 6 महिने पण लागू शकतात, पण हे जे उपाय आहेत ते खूप बेस्ट आहे। जर तुम्हाला टक्कल पडला असेल आणि तुम्हाला जर घरगुती उपाय करायचे असतील तर हे सगळे उपाय तुम्ही ट्राय करू शकता आणि नक्कीच नवीन केस येतील। तर हा होता आजचा माझा व्हिडिओ। तुम्हाला काही शंका असतील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय।